माझी बस चालवायची म्हणलं तर माझा हार्ड ड्युटी होती. मी शेतामध्ये कधीच काम केलं नाही. पाळेकरांचं मी शिबिर केलं पुण्यामध्ये 10 दिवसाचं. तर माझे त्या शेजारचे नातेवाईक जे हा काही कुठंतरी जातून काही पाहून येतो आणि काही करतो आणि एका गायवरून कुठे शेती होत असते का, मला खूप ते ट्रोल करत होते. पण आत्ता जे शेतकरी मला नावं ठेवत होते ते आज माझा सल्ला गेला, त्याचा मला एक आनंद वाटतो. नमस्कार मंडळी, फार्मिंग बाबाजी चॅनलवरती स्वागत आहे. आपल्याबरोबर प्रगतशील शेतकरी आहेत जे पूर्णपणे नैसर्गिक शेती करतात. ऑलमोस्ट त्यांचा पूर्ण शेतीवरती जितका खतांचा औषधांचा पूर्ण जो खर्च करतात तो 0 रुपये खर्च करतात. त्याआधी ते काय करत होते, ह्या क्षेत्रामध्ये कसे आले, खूप चांगल्या प्रकारे कौटुंबिक जे काही व्यवस्थापन आहे त्यांचं, ह्या शेतीमुळे त्यांची खूप सुधारणा झाली. त्याबद्दल आपण माहिती करून घेऊया. साहेब नमस्कार. नमस्कार. एकदा आपली फक्त एक परिचय करून द्या, आपलं नाव आणि पत्ता. नमस्कार, माझं नाव गुलाब घुले, माझं गाव वेळूर, तालुका भोर, जिल्हा पुणे. आणि पुण्यापासून माझे हे विषमुक्त फार्मिंग हे साधारण 15 किलोमीटर अंतरावर आहेत, खेडशॉपरजवळ. सध्या तुम्ही काय करताय एक थोडक्यात सांगा आपल्या. आत्तापर्यंत माझे आई वडील ह्याच्या आधी विषमुक्त शेती करण्याच्या आधी आपण म्हणतो की बाबा रासायनिक शेती करत होते. आणि मी 24 वर्षे पुण्याची PMTची बस चालवली. आणि ह्याच्यानंतर की सुभाष पाळेकरांचा एक मी लेख वाचला पेपरला की विषमुक्त शेती कशी करायची. आणि सेवानिवृत्ती घेतल्यानंतर मी थोडं ह्या विषमुक्त शेतीकडे वळालो आणि आत्ता 10 वर्ष झालं विषमुक्त शेती करतो मी. सध्या किती एकरवर आपण शेती करतो? आता माझी 3 एकर शेती आहे. आणि ही 3 एकर शेती टोटल मी नॅचरल स्वरूपातच शेती करतोय. याच्यामध्ये आपण कोणती कोणती पिकं घेत राहतो? ह्याच्यामध्ये सगळ्या माझ्या पालेभाज्या असतात, फळभाज्या असतात. त्याच्यामधून आपण पालेभाज्यामधून राजगिरा असेल, लाल माठ असेल, मेथी, कोथिंबीर, ह्या सगळ्या पालेभाज्या. फळभाज्यामध्ये मी काटावांगी, टोमॅटो, मिरची आहे, शिमला मिरची आहे. मुळात मी शेतीमध्ये कधी कष्ट न केलेला माणूस आहे. कारण माझी ड्युटीच माझी बस चालवायची म्हणलं तर माझा हार्ड ड्युटी होती. मी शेतामध्ये कधीच काम केलं नाही. पण पाळेकरांच्या सानिध्यात आलो आणि ज्या टायमाला मला विषमुक्त शेतीचं एक माझ्या डोक्यात एक ग्रहण लागलं आणि तिथून मी जी सुरुवात केली तर मागं वळूनच पाहिलं नाही. तर त्याच्यामधून काय की बाबा आपल्या आहारामध्ये आपण रोजचं 20% विष खातोय जेवणामधून, की हे पुढच्या पिढीला आपल्याला हा त्रास नको आहे, म्हणून मी या विषमुक्त शेतीकडे वळलो. ज्यावेळेस सुरुवात केली तेव्हा अडचणी काय आल्या आपल्या शेती करताना किंवा विक्रीला काही? मुळात हे पाळेकरांचं मी शिबिर केलं पुण्यामध्ये 10 दिवसाचं. तर माझे त्या शेजारचे नातेवाईक जे हा काही कुठंतरी जातून काही पाहून येतो आणि काही करतो आणि एका गायवरून कुठे शेती होत असते का, मला खूप ते ट्रोल करत होते. पण आत्ता जे शेतकरी मला नावं ठेवत होते ते आज माझा सल्ला गेला, त्याचा मला एक आनंद वाटतो. शेतीमध्ये 3 प्रकार आहेत. जैविक शेती आहे, रासायनिक शेती आहे, नैसर्गिक शेती आहे, सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेती म्हणजे काय की सेंद्रिय शेती आपण सगळीकडून शब्द उच्चारतो. सेंद्रिय शेतीमध्ये भौतिक निविष्ट आपल्याला आयात करावं लागतात. त्याच्यामध्ये तुम्ही प्लॅस्टिक मल्चिंग पेपर असेल तो आयात करावा लागतो, किंवा बाकीचे तुम्हाला काही जे काही बाकीचे औषधं किंवा काही खतं असतात ते आयात करावं लागतात. त्यात तुमचे पैसे जातात. हे सेंद्रिय शेती. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय खत टाकता, कोंबडीचं खत टाकू शकता, गांडूळ खत टाकू शकता, मल्चिंग पेपर वापरू शकता. हे सेंद्रिय शेतीमध्ये. नैसर्गिक शेती म्हणजे काय की निसर्गाने आपल्याला काय दिलं, भले त्या झाडाचा पालापाचोळा असेल तो आपल्याला आच्छादनासाठी वापरायचा. तुम्ही स्ट्रॉबेरी करा, काटावंगी करा, टोमॅटो करा, त्या पाल्याचं आच्छादन द्यायचं. हे नैसर्गिक शेतीमध्ये मोडलं जातं. ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का, आपल्या घरच्या निविष्ट आपण वापरून हरभरा डाळ असते, बेसन पीठ असतं, गुळाचं पाणी असतं, जीवामृत असतं, हे घरच्या घरी आपण बनवून हे आपण वापरलं जातं. हे नैसर्गिकमध्ये वापरलं जातं. जीवामृत आपण झाडांच्या मुळाला द्यायचं. राहिलेली स्लरी आपण पण त्या झाडांना देऊ शकतो, कारण ह्याच्यामध्ये शेण, गोमूत्र आणि बेसन पीठ ह्याचं पूर्ण अर्क असतो तो. आता उदाहरण तुम्ही घ्या, आपण जर सेवा केंद्रात गेलं 10, 26, 19 बॅग मागतो आपण, कुठलाही शेतकरी त्याच्यावर काय लिहिले पाहत नाही की त्याच्यामध्ये 10, 26 बॅग येतात, त्यात कंटेंट काय आहे, की त्याच्यात बाबा NPK किती आहे, नत्राचं प्रमाण किती आहे, पोटॅशचं प्रमाण किती आहे, पालाचं प्रमाण किती पाहत नाही. पण आम्ही काय करतो की जीवामृत बनवताना शेण, गोमूत्र, बेसन पीठ, गुळाचा वापर करतो. त्याच्यामध्ये जे 10, 26च्या बॅगमध्ये जे कंटेंट असतात NPK ते ह्या जीवामृतमध्ये कंटेंट असतात, नॅचरल असतात. आम्ही फवारणी त्याची करतो आणि मुळांना ते देतो आणि विषमुक्त भाज्याचं शाश्वत आम्ही उत्पादन घेत असतो. आणि तुम्ही 10 वर्षापासून याच्यामध्ये उतरलाय, तुम्ही वेगवेगळे प्रयोग पण करत असता. तर एक काय काय प्रयोग केले आणि याचे जे रेकॉर्ड आहेत
ते पूर्ण बातम्या आल्या तुमच्या पेपरमध्ये आल्या, बरोबर. त्याबद्दल एक सांगा तुमच्या प्रयोगांबद्दल. मुळात मी 2016ला मी ज्या टायमाला पाळेकरांचं शिबिर केलं आणि पाळेकरांचं शिबिर केल्यानंतर जीवामृत विश्वास का ठेवायचा आणि विश्वास ठेवावं तर मग युरिया सुपल्याची दुकानं बंद व्हायला पाहिजेत, मग हे चालू का राहतात. तर थोडं आम्ही काय केलं की प्रगतशील शेतकरी होण्यापेक्षा प्रयोगशील शेतकरीकडे मी भर दिला आणि प्रयोग करत राहिलो. तर माझ्याकडं 100 झाडांचा पेरूचा बाग होता. त्याच्यामध्ये मग मी पाळेकर गुरुजींना फोन करायचो, गुरुजी 1 वर्षाचा पेरूचा वयाचं झाड आहे, एका झाडाला मी जीवामृत किती देऊ शकतो. मला पाळेकर गुरुजी म्हणायचे की 1 वर्ष झाड असेल तर 1 लिटर द्या. म्हणजे मी तो प्रयोग करत गेलो. एका झाडाला 1 लिटर, दुसऱ्या झाडाला 2, 3, 5व्या झाडाला डायरेक्ट 5 लिटर, परत 15 दिवसांनी 1, 2, 3, 5 लिटर. ज्या झाडाला महिन्याला 10 लिटर जीवामृत दिलं आणि ज्या झाडाला 2 लिटर जीवामृत गेलं, त्या दोघांची स्थिती पाहिली तर पहिल्या झाडाला फुलं कमी, दुसऱ्या झाडाला जास्त. ज्याला 10 लिटर दिलं त्याला पानं कमी आणि फळं जास्त. मग हे ज्या मला लक्षात आलं की अरे जीवामृतमध्ये एवढी ताकद असू शकते. आणि हे असं प्रयोग करता करता माझी सकाळ न्यूजने त्याची नोंद घेतली. माझा दुसरा प्रयोग होता की पपईच्या झाडाला 2 झाडाचं अंतर 30 फूट होतं. एका झाडाला जागण्यापुरतं आपण पाणी दिलं आणि एका झाडाला जास्त जीवामृत, जास्त स्लरी दिली. म्हणलं पाहूया. तर नंतर लक्षात आलं की ज्या झाडाला पाणी दिलं जागण्यापुरतं त्याला मोजक्या पपई आल्या आणि ज्या झाडाला आपण जास्त जीवामृत दिलं त्या झाडाला 205 पपई होत्या. आणि टी व्हीला हे 2 दिवस बातम्याला दाखवत होते. ही जीवामृतची खरी ताकद आम्हाला त्यावेळेला. आणि तुमचं जर शेवग्याचं गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये जी नोंद झालेली आहे त्याबद्दल एक सांगा. मुळात आता हा प्रयोग करत करत मी एका चिक्कूच्या झाडाला प्रयोग केला. 2 झाडामधून एका झाडाला केला तर एका झाडाला जगण्यापुरतं पाणी दिलं आणि दुसऱ्या झाडाला आपण जीवामृत दिलं. त्या झाडाला आलेली चिक्कू हे 250 ग्रॅम वजनाचे होते. पावशेराचा 1 चिक्कू होता. नंतर मी शेवग्या झाडाला असा प्रयोग करत केला 15 दिवसाला 5 लिटर जीवामृत, 15 दिवसांना 5 लिटर जीवामृत, महिन्याला 10 लिटर दिलं. आणि नंतर मला लक्षात आलं की ज्या झाडाला आच्छादन दिलं नाही, ज्या झाडाला स्लरी दिलं नाही, ज्या झाडाला जीवामृत दिलं नाही, त्या झाडाला मार्केटमध्ये जी शेंग येते 1.5 फूट 2 फुटाची. आणि ज्या झाडाला जास्त जीवामृत दिलं गेलं त्या झाडाची शेंग झाली 4.5 फूट 3 इंचाची. आणि त्या शेंगाचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लंडन, ब्रिटिश पार्लमेंट, युनायटेड किंगडम, जगात लांब शेंग हे गिनीज बुकला नोंदवली गेली माझी. मग आता तुम्ही एवढं सगळं केलंय, म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं त्याच्यामध्ये 2 घटक आहेत, एक म्हणजे जीवामृत आणि दुसरं म्हणजे शेणाची स्लरी. बरोबर. मग जे काय जीवामृत आहे, स्लरी आहे, ह्याच्या याच्यावरती पूर्ण शेती पिकवतो आपण. बरोबर ना. आता मुळात कसं माहिती आहे का, शेती करताना 3 गोष्टीची फार महत्त्वाची गरज असते. त्याच्यामध्ये जीवामृत आहे, झाडांना आच्छादनाचा महत्त्वाचा भाग असतोच, कुठल्याही पिकाला जास्त पाणी लागत नाही. तर ह्या 3 गोष्टी आच्छादन, वापसा आणि जीवामृत, ह्या तुम्ही जर ह्या 3 गोष्टीचा वापर केला तर कुठलंही पीक चांगल्या क्वालिटीमध्येच येतं. मुळात कुठल्याही झाडाला पाणी लागतच नाही. कारण उदाहरण सांगायचं म्हणलं, माझं जेवण झालं, मी 1 तांबेभर पाणी पिलो, पण तुम्ही जर म्हणला की अजून 1 ग्लास पाणी प्या, जास्त पाणी पिलं तर माझ्या पोटाला तो त्रास आहे. तसं कुठल्याही पिकांना जास्त पाण्याची गरज नसते. आणि ह्यातनी जर तुम्हाला शाश्वत शेती करायची असेल, कमी खर्चिक, कमी पाण्याची आणि कमी खताची अशी शाश्वत शेती तुम्ही करू शकता. तुम्ही आता आपल्या शेतामध्ये खत म्हणून आपण काय काय टाकतो? जीवामृत झालं, शेणाची स्लरी म्हणजे काय राहतं? त्याच्यामध्ये आपण जीवामृत बनवतो. त्या जीवामृतमध्ये शेण असतं, गोमूत्र असतं, बेसन पीठ असतं, गुळाचं पाणी असतं. जीवामृतचा अर्क आपण ज्या टायमाला काढून घेतो त्याच्या खाली जे स्लरी राहते, कारण त्या स्लरीमध्ये शेण, गोमूत्र, बेसन पीठ, गुळाचा अर्क असतो, ते आपण काही शेतकरी टाकून देतात. आम्ही सांगतो की प्रत्येक झाडांच्या मुळांना 1-1 लिटर, 2-2 लिटर टाकून द्या. मोठ्या झाडांना, फळबागेच्या झाडांना, तर त्याचा चांगला उपयोग होतो. त्याच्यामध्ये आम्ही फवारणीसाठी आम्ही घरच्या घरी औषधं तयार करतो. त्याच्यामध्ये दशपर्णी अर्क आहे, तंबाखू अर्क आहे, जीवामृतची फवारणी असते किंवा निम अर्क असतो. हे आमच्या घरच्या घरी आम्ही फवारणी करतो. यांचे फायदे काय आहेत? आता जीवामृतने काय होतं, स्लरीने काय होतं? जीवामृत फवारणी केली तर जीवामृताला मुळात घाण वास असतो, त्याच्यामुळं काही, आणि त्याच्यामध्ये आपण आता गुळ मिक्स करतो. कुठल्याही झाडाच्या जर तुम्ही फवारणी केली तर त्या झाडाला जी फुलावस्था प्राप्त होते त्यावेळेला काय होते की मधमाशी परागीकरण येते. तर त्याचा एक चांगला फायदा होतो. आणि त्या घाण वासाने कुठले जे काही मावा तुडतुडे येतात ते येत नाहीत. तर तो एक त्याचा फायदा होतो. आता दशपर्णी अर्कचा फायदा काय? दशपर्णी म्हणजे काय की दश म्हणजे 10, पर्णी म्हणजे पानं. 10 झाडांच्या पानांचा आपल्याला पानं घ्यायची असतात. ती पानं कुठली घ्यायची की शेळे मेंढी जे खात नाहीत.
उदाहरणार्थ की तुमचं सीताफळे, रामफळे, निर्गिले, निरगुडे, बेशरमे, करंजे ह्या ज्या काही 10 वनस्पती आहेत की ह्या शेळ्या मेंढ्या खात नाही. ह्या शेळ्या मेंढ्यांचा आम्ही पाला घेतो, देशी गाईच्या गोमूत्रामध्ये आणि थोडं शेण टाकून पाणी टाकून आम्ही त्याचा एक भिजो घालतो 40 दिवस. 40 दिवसानंतर तो अर्क आम्ही गाळून घेतो आणि हा सडलेला जो पालाचा जो अर्क असतो ते आम्ही गाळून घेऊन एका कॅनमध्ये भरून ठेवतो. तर ह्याचं काय करायचं की कीडनाशक म्हणून कुठल्याही किडीवर त्याची फवारणी करू शकतो. मग त्याच्या आधी पण करू शकतो कोणत्याही पिकावरती, कीड कुठल्याही येऊ नये म्हणून. कीड येऊ नये म्हणून कुठल्याही तुम्ही पिकावर ह्याची फवारणी करू शकता. आणि तुम्ही तंबाखू अर्क पण वापरता. तंबाखू अर्कासाठी आम्ही काय करतो की एखाद्या बादलीमध्ये आम्ही देशी गाईचं गोमूत्र घेतो आणि माझी पहिली आजी कशी की मिश्री भाजायची, जी डस्ट तंबाखू असते, 5 लिटर गोमूत्रामध्ये अर्धा लिटर तंबाखू टाकायची, भिजू घालायची 10 ते 12 दिवस. सकाळी एकदा ढवळायचं, संध्याकाळी ढवळायचं 10 ते 12 दिवस. 10 ते 12 दिवसानंतर तो तंबाखूचा अर्क तयार होतो, तो गाळून घ्यायचा आणि एखाद्या 5 लिटरच्या कॅनमध्ये भरून ठेवायचा. 6 महिने आपल्याला तो अर्क वापरू शकतो. ह्याच्यामधून काय होतं, मिलीबग असेल किंवा तुमचे उंटाळे असेल किंवा कुठला मावा असेल ह्याचं नियंत्रण चांगल्या क्वालिटीत होतं. बरं, हे फवारणी जे करता त्याचा गॅप किती ठेवतो दिवस मध्ये? मुळात केमिकल फवारणी करायची असेल तर आपल्याला आठवड्यातनी एकदा किंवा 10 दिवसातनी एकदा करतो आपण. कारण दुकानदार तुम्हाला लिहून देतो की एका पंपाला एवढं वापरा. बरोबर. पण आमच्याकडे नॅचरल फवारणी असल्यामुळे आम्ही आठवड्यातनी 2दा करतो. कारण का तर आज मी जे फवारणी केली तर 4 दिवसांनी परत दुसरी फवारणी करायची. कारण आज फवारणी केली तर तो वास त्या पानाला टिकून राहतो. पुढची 4 दिवसांनी केली तर तो वास परत कंटिन्यू 4 दिवस टिकून राहतो. कुठली कीड यायची वाट बघायची नाही आणि त्याची फवारणी आपल्याला आठवड्यातून 2दाच घ्यावी लागते. म्हणजे आता तुम्ही जे काही अर्क बनवता ते पूर्ण आपण स्वतःच इथंच बनवतो, स्वतः बनवतो आणि रासायनिक कोणतीही फवारणी किंवा कोणतंही खत टाकत नाही आपल्या शेतामध्ये? कुठलंच खत नाही अजून. आता माझ्या मते 2016 ते 2025 10 वर्ष झाली केमिकलच्या दुकानाची अजून पायरी चढलो नाही की बाबा आपल्याला विषमुक्तच खायचे आणि आम्हाला लोकांना विषमुक्त द्यायची. हा, म्हणजे याच्यावरनं आपल्याला काय दिसतं, माझा प्रश्न विचारण्याचा हेतू काय होता की कितीही रोग आला तरी आपण यातनं कंट्रोल करू शकतो बाबा, आपल्याला रासायनिक कोणत्याही औषधाची गरज नाही पडणार, हा हेतू होता. बरोबर ना? म्हणजे कोणताही रोग आला तर याच्यामध्ये करू शकतो. ह्याच्यामधून तुम्ही आलटून पालटून फवारणी केल्या, आज दशपर्णी मारलं, नंतर तंबाखू अर्क मारलं, नंतर तुम्ही जीवामृत मारलं, अशा आलटून पालटून फवारणी केल्या तर कुठलीही कीड आपल्या याच्यावर पिकावर येत नाही आणि हा चांगला याचा फायदा होतो आपल्याला. बरोबर. आता ह्याच्यामध्ये आम्ही जीवामृत आमच्या पिकांना जे सोडतो तर काय केलं की ह्याला ॲटोमेशन केलेलं आहे. म्हणजे मॅन पॉवर काय करतं, कशी करता येईल ह्याचे आम्ही केलेले. 3 एकराला 100% ड्रिप सिस्टीम केलेली आहे. प्रत्येक भाजीपाल्याला सोडतो आम्ही. काय करतो की त्याला बॅटरीचा पंप ठेवला आहे, जीवामृत टाकीत नाही बॅटरीच्या पंपात येतं आणि ते आम्ही मेन लाईनला त्याचं सलाईन देतो. आम्ही पंप चालू करतो त्या टायमाला ते गाळून आलेलं जीवामृत मेन पाईपलाईनमध्ये जातं, वाहत्या पाण्यामध्ये डायल्यूट होऊन प्रत्येक भाजीच्या पानावर पडतं आणि ते पानावनी मुळांना जातं. तर हे असं एक नियोजन आम्ही केलेलं आहे. जेव्हा आपण लागवड करतो, बी लावलं तेव्हापासून जीवामृत चालू करतो की काही दिवसानंतर? नाही, लागवडीपासून आम्ही जीवामृत प्रत्येक झाडाला देऊन टाकू किंवा त्या पालेभाज्यांना. किती दिवसानंतर द्यावं लागतं? आम्ही दर आठवड्याला जीवामृत देतो. दर आठवड्याला? आणि असं प्रमाण ठरलेलं आहे असं काय तुमचं? मुळात कसं आहे माहिती का, तुम्ही जीवामृत मातीमध्ये किंवा आपल्या जमिनीच्या पृष्ठभाग किती देऊ शकता, त्याचं साईड इफेक्ट्स काहीच नाही. की जास्त प्रमाण झालं तर झाड पिवळं पडेल ह्याचं काहीच नाही. जेवढं तुम्ही देताल तेवढं तुमच्या शेताच्या मातीमध्ये सेंद्रिय कर्ब चांगला वाढतो, माती सुपीक होते आणि मुळांना आपटेक घेण्यासाठी म्हणजे जे काही मूलद्रव्य असतात ते सुलभ होतात. 2016 तुम्ही चालू केलं. मग पहिल्या वर्षी जेव्हा आपण उत्पादन घेतलं ते आपण मार्केटला पाठवलं, कुठं त्याचं स्वतःचं मार्केट बनवलं, कशा प्रकारे केलं तुम्ही? मुळात काय झालं की माझे आई वडील ह्याच्या आधी पहिले युरिया सुफला वापरायचे आणि युरिया सुफलाचं प्रमाण ह्या मातीमध्ये असल्यामुळं आम्ही जे उत्पादित केलेला जो माल आहे ते आमच्या आठवड्या बाजाराला नाही घेतला त्यांनी. साधारण 1 वर्ष 1.5 वर्ष नाही घेतला त्यांनी. कारण पहिले युरिया सुफल्याचे जे काही आहे घटक राहतात ते प्रत्येक पालेभाज्या ते मुळाद्वारे येतच होतं. ह्याच्यानंतर 1 वर्ष 1.5 वर्षांनी आम्ही आठवडे बाजार चालू केला. त्याच्यामध्ये आम्ही मोठमोठ्या सोसायट्यामध्ये गेलो आणि त्या सोसायट्यामधून काय केलं की आम्ही तिथल्या सोसायटीच्या मेंबरला आम्ही थोडं विचारलं की विषमुक्त भाजीपाला आम्हाला तुमच्या सोसायटीने द्यायचा आहे. तर त्यांची आम्ही चर्चा केली. तर तिथं आम्ही ह्या सोसायटीत एक 50-60 लोक भेटले, दुसऱ्यात 80 लोक भेटले आणि ह्याच्यामधून आम्ही एक असा मोठा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. आम्ही पाळेकरांचे शेतकरी एकत्र आलो. त्याच्यामध्ये
कोण दुग्धजन्य पदार्थ ज्यांच्याकडे गाय आहेत ते घेऊन येत होते, काहींच्याकडे शेडनेट पॉलिओस आहेत ते घेऊन येत होते, काही फळभाज्या असतील. म्हणजे हे सगळे प्रकारचे पालेभाज्या आम्ही त्यांना थोडं शॅम्पल दिला आणि एक मोठा ग्रुप तयार करून आज मोठा आठवडे बाजाराचा विक्री ग्रुप आम्ही तिथं तयार केलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्ही किंमत कमी जास्त होती, मार्केटनुसार राहते किंमत का तुम्ही ठरवली किंमत? नाही आता इथं कसं आहे माहिती आहे का, बहुतेक शेतकऱ्यांचा माझ्या मालाचा दर काय असावा हे आमचे ॲडमिन ठरवत नाही, हे शेतकरी ठरवतात की ही भाजी मला ह्या दरानेच विकली पाहिजे. म्हणजे मला बियाण्यांचा खर्च किंवा माझे इलेक्ट्रिसिटी, पाण्याचा खर्च, मॅनपॉवर खर्च हे मला एवढं काढून मला एवढे पैसे राहतात. तर हे ठरवतात. मुळात ह्या भाज्या आम्ही जे विकतो ते ह्याच्यामधून आम्हाला 2 पटीने 3 पटीने ह्याचा रेट मिळतो. जे भाजी 10 रुपयाला मार्केटमध्ये विकली जाते मेथी कोथिंबीर, ते आमचे 25 रुपयाला विकले जाते. कारण आम्हाला त्या ग्राहकांना जागेवर नेऊन द्यायची असते. ह्याच्यामध्ये कुठलाही दलाल नाही आणि आमचे ॲडमिन जिथं काम करतात त्यांना कुठलाही स्वार्थ नाही की ह्यात कमिशन असं काहीच नाही. निस्वार्थीपणाने ग्राहक टू शेतकरी असे आमच्या मालाची विक्री होते. उत्पादन केलेला माल आपण आता कुठे विक्री करतोय? आता ह्याचा बघा, आम्ही पुण्यामध्ये मोठ्या सोसायटी आहेत, अगदी हायफाय सोसायटी आहेत की त्याच्यामध्ये पुण्यातलं कोथरूडमधलं देशपांडेपुरम आहे, कर्वेनगर आहे, सहकारनगर आहे आणि बेबीवाडी सहकारनगर, म्हणजे हा स्टँडर्ड एरिया आहे. आणि सप्लाय कधी कधी होतो यांना? सप्लाय आमचा शनिवार किंवा रविवार अशा 2 दिवशी असतो. त्याच्यामधून काय करतात की आमचे ग्राहक आठवड्याच्या भाजी खरेदी करतात. त्याच्यामुळं काय होतं की आम्ही त्या 3 दिवसाच्या 4 दिवसाच्या भाज्या खरेदी करतात, परत आम्ही गेलो की पुढच्या 3 दिवसाच्या भाज्या खरेदी करतात. आता हे खरेदी करण्याचं कारण काय आहे की आरोग्य आणि दवाखान्याला येणारा खर्च आता ह्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं विषमुक्तकडे आता लोक जास्त वळलेले आहेत भाज्याकडं. फक्त आता थोडी खंत काय वाटते, घेणाऱ्या ग्राहकांची लक्षणीय वाढ झालेली आहे, पण आमचा पिकवणारा शेतकरी कमी पडतोय किंवा तेवढे अजून लोक आमच्याकडे जेवढे अजून वळलेले नाहीत. त्यामुळं जो पुणे 100% करतोय असावाला नाहीये शेतकरी नाही आहे. त्यामुळं थोडं आम्हाला भाजीपाला सप्लाय करायला आम्ही थोडं कमी पडतोय. यातनं आपल्याला उत्पन्न किती मिळतं आठवड्या बाजारातनं? आता आम्ही ज्या टायमाला शनिवारी जातो आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या, आमच्याकडे तो कांदा असतो, काटवांगे असतात, टोमॅटो असतात, पालेभाज्या, सगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. नाही म्हटलं तर तोच माल आम्ही जर मार्केट यार्ड गोलटिकडेला पाठवला त्याचे 2,000 रुपये पण येणार नाहीत किंवा 1,000 पण येत नाही. पण आम्ही त्या टायमाला ग्राहक तो शेतकरी तो ग्राहक देतो, त्या टायमाला आम्ही 7 ते 8 हजार, 5,000, 6,000, 7,000 एवढं आम्हाला त्यात इन्कम मिळतं. कारण ह्याच्यामध्ये कुठलाही दलाल नाही. मुळात त्याच्या नावातच आहे दलाल, ते लाल होतात. पण इथं आमचा ग्राहक तो शेतकरी असल्यामुळं पूर्ण जे आमचे काही इन्कम आहे तो आमच्या खिशात प्रॉफिट राहतं आणि तो शेतकऱ्याला त्याचा चांगला फायदा होतो. असं महिन्याला तुम्हाला एक 30-40 हजार रुपये येतात? 30-40 हजार रुपये आमच्यापेक्षा जास्त म्हणलं तरी एवढा आमचा इन्कम होतो. आपलं उत्पन्न तुम्ही फिक्स करून ठेवले की आपल्याला महिन्याला इतकं येणार आहे. पगार आपली नोकरी कशी करत होतो तशाच प्रकारे, आणि त्यानुसार तुम्ही लागवड पण करत असाल टप्प्याटप्प्यानुसार. आता ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो की सायकल पद्धतीने आम्ही भाजीपाल्याची लागवड करतो. उदाहरणार्थ मला आता मी 5 वाफे जर मला मेथी टाकायची, ते मेथीचं बी उगवलं 2 पानं आलं की पुढचे 5 वाफे टाकतो, परत ते 2 वाफे उगवले की परत 5 वाफे टाकतो. म्हणजे असा प्रत्येक भाजीपाला स्टेप बाय स्टेप टाकतो सायकल पद्धतीने, जेणेकरून दर आठवड्याला आपल्याला पुरवता येईल. ज्या टायमाला मी शेवटचा वाफा टाकतो त्या मला माझा पहिला वाफा काढायला येतो आणि आम्हाला ग्राहकांना वर्षभर त्या भाज्यांची विक्री किंवा त्या भाज्यांची आवक जी मागणी असेल त्याप्रमाणे आम्ही त्या ग्राहकांना तो भाजीपाला पुरवला जातो. कशावरती तुम्हाला खर्च येतो त्याबद्दल सांगा. मुळात विषमुक्त शेती करताना खर्चाचं प्रमाण फार कमी आहे. उदाहरण द्यायचं म्हणलं तर आता देशी गाय माझ्या घरची आहे, देशी गायचं शेण माझ्या घरचं आहे, गोमूत्र माझ्या घरचं आहे. आम्ही शेतामध्ये हरभरा करतो, त्याला बेसनपीठ लागतं, बेसनपीठ माझ्या घरचं आहे. राहिला प्रश्न विषमुक्त गुळाचा, मग आम्ही काय करतो की 70 रुपये 80 रुपये किलोचा आम्ही 1 किलो गुळ घेतो. त्याच्यापासून आम्ही 2 शर्टचा एक जीवामृतचा बॅलर बनवतो. आता 10, 26, 19ची बॅग घेतली तर मला 1,500 भेटते. मग आम्ही ते 1,500 न घेता आम्ही फक्त ते 70 ते 80 रुपये आम्ही विषमुक्त गुळासाठी खर्च करतो आणि त्याच्यापासून जे जीवामृत बनवतो त्या शेतीला आम्ही देतो आणि चांगली एक शाश्वत शेती आम्ही विषमुक्त शेती आम्ही याच्यामधून बनवतो. आम्ही याच्यामध्ये तर मशागत, बियाणं आणि थोडंफार गूळ किंवा असा हाच खर्च होत असेल? बरोबर, म्हणजे एकदम थोडा आहे. हो, याच्या व्यतिरिक्त अजून दुसरा खर्च नाही आपला कोणता? आता मुळात कसं आहे माहिती आहे का, आम्ही ज्या टायमाला भाजीपाला करतो, जो उदाहरण घ्या की आम्ही आता मेथीची भाजी केली, मी 10 वाफे टाकलेत, पण माझे बाबा 8 वाफे संपलेत, 2 वाफे शिल्लक राहिले पण त्याला फुलं आलेत.
मग आम्ही काय करतो की त्या वाफ्याला फुलं आलेत तर त्या 2 वाफ्याचं काय करतो की फुलं येऊन त्यांना शेंगा येऊन देतो आणि ते पुढच्या आपल्याला बियांचे आम्ही त्याचे नियोजन करतो. बियाणं पण आपण स्वतःच तयार करतो, असं पण नियोजन करतो. 60% बियाणं आम्ही घरच्या घरी तयार करतो. मग त्यात काटावांग्याचं असेल, टोमॅटो असेल किंवा मेथी असेल, कोथिंबीर, धना असेल किंवा दुधी भोपळा असेल, दोडका असेल, ही बियाणं शक्यतो आम्ही घरच्या घरी तयार करत असतो. खूप कमी खर्चामध्ये शेती करतोय आपण, असं म्हणता येईल आपल्याला. हो. तर यासाठी आता तुम्ही इतके वर्ष करताय तर इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? कारण की काय झालंय, रासायनिक खतं टाकून टाकून एकतर जमिनीचा पोत पूर्णपणे खराब झालाय. पहिलं जे उत्पादन मिळत होतं आपल्याला ते उत्पादन पण येत नाही. आता रासायनिक खतांवरती खर्च पण वाढलाय, खूप महाग झालेली आहेत. हो. त्यामुळे शेतकऱ्याचं काय झालंय, खर्च खूप वाढलाय आणि मार्केटला भाव काय मिळतोय त्याची गॅरंटी आणि नाही, आणि उत्पन्न तुलनेने कमी झाले. तर अशा लोकांना काय संदेश द्याल तुमच्याद्वारे? मुळात आता काय झालंय माहिती का, 99.9% लोक आता रासायनिक शेती करतात. काही शेतकरी आता वळतात ह्या क्षेत्राकडं. तर माझं असं म्हणणं आहे की मुळात केमिकल तुम्ही टाकून काय केलं की मातीचा पोत तर खराब झालेला आहे. पण आता गंमत अशी आहे की लोकांना आता जे खतं टाकतात त्या खताला आपण जे खतं टाकतो ते त्या त्या झाडांचं किंवा त्या भाज्यांचं टॉनिक म्हणून आपण त्यांना देतो आणि आपण जनतेचं आरोग्य आपण ते धोक्यात आणलेले आहे. तर ते न करता लोकांनी थोडं शाश्वत शेतीकडे किंवा नैसर्गिक शेतीकडे वळलं पाहिजे. सुरुवातीला कोणाला माहीत नसेल, आता जे कोणी शेतकऱ्याला, तर सुरुवातीला तो थोड्या प्रमाणात त्याच्या शेतामध्ये अवलंब करू शकतो याचा, आणि हळूहळू जसा रिझल्ट येईल तशा प्रकारे वाढ होऊ शकतो ना त्याच्या शेतीमध्ये. मुळात आम्ही आता काय करतोय की शेतकऱ्यांना आता माझ्या शेतावर शेती शाळा भरवली जाते. त्याच्यामधून महिला गावागावातल्या महिला बाहेरच्या गावच्या लोक म्हणजे महिला बचत गट येतात, त्यांना इथं मार्गदर्शन केलं जातं. देशी गायीची माहिती दिली जाते. मुळात आता कसं आहे माहिती आहे का, मी कुठल्या शेतकऱ्याच्या शेतावर मला तेवढं जायला वेळ नसतो. मग आता काय केलं की मी दर शनिवारी शाळा कॉलेजला माझं लेक्चर असतं की देशी गाय आणि जर्सी गायमधला मुलांना फरक कळावा, जीवामृत म्हणजे काय त्याची माहिती व्हावी. भविष्यात आईवडिलांच्या नंतर ह्या मुलांनी विषमुक्त शेतीकडे वळलं पाहिजे, कारण हे आरोग्यासाठी चांगलं आपल्याला सुखकारक असलं पाहिजे. म्हणून असं माझं शेतीमधून पण शेती शाळा भरवतो आणि शाळा कॉलेजला पण माझे लेक्चर देऊन हे थोडा लोकांना त्याचं मार्गदर्शन केलं जातं. आता व्हिडिओद्वारे कसं पूर्ण माहिती नाही देता येत आपल्याला A to Z सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तर कोणत्या शेतकऱ्याला तुमच्याकडनं माहिती घ्यायची असेल तर घेऊ शकतो का, कशा प्रकारे घेऊ शकतो? 100% इथं आम्हाला फक्त मला कॉल करायचा. फक्त कुठल्या दिवशी तुम्ही येऊ शकताय त्याचं मी त्यांना सांगू शकतो. त्यांना पूर्ण आपल्या शेतीची माहिती दिली जाते. जीवामृत म्हणजे काय, ते कसं बनवलं जातं त्याची माहिती दिली जाते. आणि आपण कुठल्या झाडांना प्रयोग केले तिथं आपण काय करतो, शिवार फेरी त्यांना फिरून दाखवलं जातं. लोकांना आफ्टर आणि बिफोर ह्या दोघांतलं अंतर लोकांचा त्या शेतकऱ्याच्या लक्षात आला तर तो शेतकरी आरामशीर केमिकलचं प्रमाण कमी करून विषमुक्त शेतीकडे वळला जाईल. तो धन्यवाद साहेब, खूप चांगली माहिती दिली. आणि यांचा जो प्रवास आहे, एक बस ड्रायव्हर ते एक प्रयोगशील शेतकरी म्हणता येईल, ते पण 0 बजेटमध्ये म्हणजे खूप कमी खर्चामध्ये शेती करतात आहे, आणि खूप चांगली माहिती दिली. जर तुम्हाला यांच्याकडनं अधिक माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तुम्ही बिनधास्त यांना कॉल करू शकता आणि डिटेलमध्ये यांच्याकडनं माहिती घेऊ शकता. भेटूया एका अशाच चांगल्या माहितीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.